महानगरपालिकेचा बिगुल अखेर 3 वर्षांना वाढला आहे. अनेक पक्ष जे आहेत ते आपल्या महानगरपालिका निवडणुकीचा ट्राय द्यायला लागलेलं आहे. नेमकं अशाच परिस्थितीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाची यावेळी नेमकी काय भूमिका राहणार आहे ते आपण जाणून घेणं. माझ्यासोबत आमदार रविराम आहेत. हो, यावेळी पक्षाची मनपा निवडणुकीमध्ये कशी भूमिका राहणार आहे? हे बिलकुल पूर्ण पक्षाचे कार्यकर्ते सगळे मैदानामध्ये आहे. सातत्यानं काम करतो आम्ही. भारतीय जनता पार्टी, युवा स्वाभिमान पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र आम्ही लढत आहे. आता सीटाच्या वाटाघाटीवर सगळी चर्चा चालू आहे आणि जे रुलिंग नगरसेवक आहे त्या पद्धतीनं काही सीटा ज्यांच्याजवळ जे नगरसेवक आहे त्या पद्धतीने त्या सीटा सुटतील. ज्याची जी ताकद ज्या ज्या ठिकाणी जास्त आहे त्याप्रमाणे ते कॅन्डिडेट भाजपची जर मजबूत उमेदवार आहे तर त्याला आपण संधी देऊ. युवा स्वाभिमान पार्टीचा जर मजबूत कॅन्डिडेट आहे त्याला संधी देऊ. एकनाथ शिंदे शिवसेनेचा जर उमेदवार चांगला मजबूत आहे त्याला संधी देऊ. आणि पण या ठिकाणी ही महायुती मोठ्या ताकदीनं 60-65च्या वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही ते झेंडा फडकवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बनेन ही आधीच युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टीसोबत लहान भाऊ म्हणून आम्ही सातत्यानं विधानसभा असो, लोकसभा असो, नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो सातत्यानं एकत्र मिळूनच लढलो आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा एक हाती झेंडा हा महायुतीचा त्या ठिकाणी फडकेल. जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या मूलभूत कामासाठी या ठिकाणी आम्ही संकल्प करून मैदानामध्ये उतरलेला आहे. मोठ्या प्रमाणात जवळपास 465च्या वर या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचे फॉर्म गेलेले आहे. आज 3 दिवसापासून इथे इंटरव्ह्यू चालू आहे. मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा गर्दी आहे. शिवसेना एकनाथजी शिंदे गटामध्ये सुद्धा गर्दी आहे. त्यामधून जो योग्य उमेदवार जो आहे, जो जनतेचा सेवक म्हणून जनतेच्या हितासाठी काम करतो, ज्याची लोकांमध्ये चांगली इमेज आहे, अशा लोकांना त्या ठिकाणी संधी देऊ आणि जे काही उत्साही कार्यकर्ते आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू की खऱ्या अर्थानं आज तिकीट देताना अनेक लोकांना थांबावं लागेल, अनेकांचं समाधान करावं लागेल. तर त्यासाठी पूर्ण युद्धपातळीवर पक्ष काम करते. एकंदरीत आपली युतीमध्ये किती जागांवर चर्चा झाली आहे? किती जागा आपल्याला आपण मागितल्या आहेत? आमची चर्चेची पहिली बैठक काल झाली. त्यामध्ये बावनकुळे साहेबांसोबत सुद्धा आमची इनिशियल चर्चा झाली. मुख्यमंत्री साहेबांसोबत सुद्धा झाली. संजय कुंढे जे प्रभारी आहेत त्यांच्यासोबतही काल बैठक झाली. जयंतराव डेहनकर जे प्रभारी आहेत तेसुद्धा काल बैठकीमध्ये होते. इनिशियल युवा स्वाभिमान पार्टीचे काही प्रमुख कोर कमिटीचे आमचे नेते आणि काही एकनाथ शिंदे गटाचे आणि भाजपचे एकत्र आता कालपासूनच त्यांची चर्चा सुरू झालेली आहे. एक 4-5 दिवसामध्ये वाटाघाटीच्या अंतिम निर्णयापर्यंत आम्ही येऊ. 2017मध्ये भाजपकडे एकाती सत्ता राहिली होती. यावेळी जर बघितलं तर महापौर हा भाजपचाच असेल का? बिलकुल. आम्ही पहिलेच भूमिका स्पष्ट केलेली आहे की भारतीय जनता पार्टीचाच महापौर राहील. भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे आणि त्यांच्यासोबत लहान भाऊ आम्ही मिळून काम करतो. भारतीय जनता पार्टीचा महापौर बनेल. बाकी आम्ही सगळे मिळून इथे लढू. निश्चितच भारतीय जनता पार्टी हा आमचा मोठा भाऊ आहे. त्याच्यासोबत आम्ही लहान भाऊ म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला असून या निवडणुकीमध्ये अमरावती महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर असेल असा विश्वास जो आहे आमदार रवी राणा यांनी दिला आहे. अमरावती कॅमेरा पर्सन सागर सर, सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज.